अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, आपण वामनराज प्रकाशनची पुस्तकं वाचत आहोत. सध्या आपण परमपूज्य श्री दादा लिखित साधना जिज्ञासा हे पुस्तक वाचण्यास घेतले आहे. या सर्व प्रश्न साधकांचे आहेत, त्याची उत्तरे परमपूज्य दादांनी दिलेली आहेत. प्रश्न: आत्मा आणि परमात्मा हे तर एकच आहेत, आणि शिवाय चैतन्य जे आहे ते काय? उत्तर: परमात्म्याच्या जाणीवेच्या अनुभूतीलाच चैतन्य असे म्हणतात. वेदांतात परमात्मा, आत्मा या अर्थाने सुद्धा चैतन्य या शब्दाचा प्रयोग करतात. पण चैतन्य हा शब्द श्री भगवंतांच्या शक्तीच्या संदर्भात देखील येतो. कारण ती चिती आहे, ती चित्ती ते चैतन्य म्हणजे परमात्म्याचे अस्तित्व जाणवणे. आपण व्यवहारातही या शब्दाचा प्रयोग काही वेळा करतो. जसे त्या कार्यक्रमाला चैतन्य होते म्हणजे काय, तर त्यातला आनंद आपल्याला जाणवला एवढेच. परमात्मा सच्चिदानंदमय आहे, त्याच्या त्या लक्षणांनाच सत, चित, आनंद किंवा अस्ति, भाती, प्रिय असे म्हणतात. चित्त म्हणजे चित्ती शक्ती, ही भाती म्हणजे समजते, कळते, जाणवते, आणि जे जाणवते त्यालाच चैतन्य असे म्हणतात. परमात्मा हा जाणीवेच्या पलीकडचा आहे, म्हणून परमात्म्याला चैतन्य म्हणणे हे शास्त्रदृष्ट्या सापेक्ष बोलणे होय. परमात्म्याच्या शक्तीला संत महात्म्यांनी जे चैतन्य म्हटले आहे तेच अधिक योग्य वाटते. प्रश्न: प्रपंच म्हणजे संचित असे मला वाटते, पण प्रपंच, परमार्थ आणि सद्गुरु कृपा म्हणजे काय असते, त्याची सांगड कशी घालावी? उत्तर: प्रपंच म्हणजे केवळ संचित ही व्याख्या चुकीची आहे. परमपूज्य श्री मामा प्रपंचाची फार सुंदर व्याख्या सांगायची की वासना म्हणजे प्रपंच. जन्माला येताना आपण केलेल्या कर्माचे 3 भाग पडतात. त्यापैकी आपल्या देहाच्या माध्यमातून जे सुखदुःख मिळायचे आहे तेही जे याच जन्मात मिळायचे आहे त्या फलोन्मुख कर्माला प्रारब्ध असे म्हणतात. जे कर्म या जन्मात वापरले न जाता पुढच्या जन्माकरता शिल्लक राहायचे आहे त्या कर्माला संचित असे म्हणतात. आणि आपल्याला अविवेकी बुद्धीने या जन्मातच आपण जे नवीन कर्म निर्माण करतो त्याला क्रियमान असे म्हणतात. त्यामुळे म्हणायचे झाले तर प्रपंच हे प्रारब्ध होऊ शकते, आणि प्रपंच वृत्ती व क्रियमानाची खाणच आहे. संचिताशी मात्र या प्रपंचाचा तसा संबंध येत नाही. आपल्या कर्मानुसार आपल्याला सुख किंवा दुःख मिळत असते, तेही आपल्या शरीराशी आणि मनाशी निगडित असते. सुख दुःख कशामुळे आलेले असते, यासाठी संतांनी एक नियम सांगितला आहे. दुःख दिने दुःख होत है, सुख दिने सुख होत. पूर्वजन्मामध्ये आपण जर कोणाला दुःख दिलेले असेल तर त्या दुःखाचे फळ म्हणून हे जे कर्म तयार होते तेच पुढे आपल्याला दुःख दिल्याशिवाय राहत नाही, तेच त्या कर्माचे फळ असते. आपण जर कोणाला सुख दिलेले असेल तर त्या कर्मामुळे आपल्याला जे फळ मिळते तेही सुखरूपच असते. सुख दुःख मनाशी, देहाशी निगडित असते, म्हणून जोवर आपल्याला देहाची, मनाची जाणीव असते तोपर्यंत सुखदुःखांची जाणीव ती ठेवली जाईल. आपण देहावर आहोत तोपर्यंत प्रारब्धाचे भोग हे आहेतच, पण जर सद्गुरु कृपेने देहावरची जाणीव सुटली तर मग भोग होणारच नाहीत. सुखदुःखे येतील पण ती जाणवणार नाहीत. उदाहरणार्थ, आपण जर डोळे मिटून बसलो तर त्यावेळी आपल्यासमोरून कितीतरी सुंदर सुंदर वस्तू कोणी नेल्या तरी त्यांची जाणीवच आपल्याला नसते. परमार्थ मात्र या अशा प्रपंचातून अत्यंत भिन्न असतो. परमार्थात सर्व काही श्री सद्गुरूंच्या हातात, भगवती शक्तीच्या हातात असते. प्रपंचात सुख दुःख देणारे आपलेच कर्म असते,
पण परमार्थात अनुभव देणारे आपले कर्म नसून ती केवळ श्री भगवंतांची कृपाशक्ती, श्री सद्गुरूंची कृपा असते. यासाठी पुराणात तसेच संत वाङ्मयात देखील बरेच दाखले आलेले आहेत. प्रपंच कसाही कर्माधीन असला तरी परमार्थ हा मात्र स्वतंत्रच असतो. तो केवळ त्यांच्याच कृपेने होत असतो. म्हणून बाह्यदृष्टीने एखादा मनुष्य कसाही असला तरी परमार्थदृष्ट्या अंतरंगात तो कसा असेल ते काही सांगता येत नाही. त्यामुळे साधकांसाठी असा नियम सांगितलेला आहे की साधकांनी एकमेकांचा द्वेष कधीही करू नये. कोणत्याही जीवाचा राग, द्वेष, मत्सर करू नये. हेच सर्वेश्वर पूजन असते. एखादा देहधारी बाह्यतः उच्च, नीच किंवा वेडावाकडा असला तरी पण जर तो आतून संत असेल किंवा त्याचे पूर्वसुकृत चांगले असेल तर ते सामान्यतः कुणाला कसे काय सांगता येईल. तो बाहेरून कसाही असला तरी आतून जर त्याच्यावर सद्गुरु कृपेचा प्रपात कोसळत असेल, तो त्या कृपेत पक्का रंगलेला असेल तर केवळ बाह्यदृष्टीने बघितले असता आपलीही त्याच्याबाबत फसगतच होईल. म्हणून आपण कोणाकडेही बाह्य भौतिक दृष्टीने न बघता केवळ शिवदृष्टीनेच बघायचे असते. प्रत्येक जीव हा भगवत स्वरूपच आहे असे बघणे ही त्यामुळे साधकांसाठी शास्त्रांनी एक धारणा सांगितली आहे. प्रपंच आणि परमार्थ यापैकी परमार्थच सोपा असतो, कारण तो करविणारे श्री सद्गुरूच असतात. आपण केवळ निमित्त मात्र असतो. ज्यावेळी त्यांनी आपला शिष्य म्हणून स्वीकार केला त्यावेळी तो आपल्या सगळ्या प्रारब्धासह केलेला असतो. प्रारब्ध कसे का असेना, पण त्यातूनही परमार्थ सुखरूप चालविण्याचे काम त्यांचे असते. मात्र आपण जोपर्यंत त्यांना शरण जाऊन राहू, जोपर्यंत आपल्यावर त्यांची कृपा टिकून आहे, तोपर्यंतच आपणास ते सांभाळून चालवत असतात. उदाहरण द्यायचे झाले तर एखादे लहान मूल जोपर्यंत आपल्या आई वडिलांचे बोट धरून चालते तोपर्यंत ते बरोबर मार्गावर चालत असते. पण त्याने जरी बोट सोडले व ते कोठेही इकडे तिकडे धावत सुटले तरी आई वडील मात्र त्याच्याकडे लक्ष देण्याचे थांबवित नाहीत. त्या मुलाचा दंगा संपला की तेही परत बोट धरायला त्यांच्याजवळ जाते. तसेच साधनेच्या बाबतीतही होऊ शकते. आपण खरे तर सद्गुरूंच्या, देवांच्या आधारावरच चालत असतो, पण कधी कधी तो आधार सोडून आपण इतस्ततः भरकटतो, प्रपंचात रमतो. मात्र त्यांनाही हे माहीत असते की हे आपले कार्टे शेवटी थकून आपल्यापाशीच परत येणार आहे आणि त्यांचा हा होरा कधीच चुकत नसतो. आपण प्रपंचातले सगळे धक्के खाऊन शेवटी त्यांच्यापाशीच परत जातो. त्यानंतर पुन्हा ते आपल्याला समजावून बोटाला धरून पुढे चालवितात. म्हणूनच परमार्थ हा प्रपंचापेक्षा सोपा होतो. खरे पाहता प्रपंचच अवघड आहे, कारण प्रपंचात आपले कर्तृत्व असते. आपल्याला आपल्या विचाराने त्यात काही चांगले वाईट करायला संधी दिलेली असते. योग वासिष्ठाचा तर सिद्धांतच आहे की आपले प्रारब्ध कसेही असले, कितीही बलवत्तर असले तरी ते शेवटी आपल्या पूर्वजन्माचा प्रयत्नच असते. म्हणून या जन्मात केलेल्या शुभ प्रयत्नाने ते मागच्या जन्मातील अशुभ प्रयत्न रद्द होऊ शकतात. वाईट प्रारब्ध चांगल्या प्रयत्नाने रद्द होऊ शकते. म्हणून शुभ प्रयत्न करा असे सगळे संत सांगतात. याचाच अर्थ असा की असे काहीतरी प्रयत्न करावेत ज्यामुळे शुद्ध पुण्य तयार होईल. कुणी जर निर्धाराने असा शुभ प्रयत्न करीत राहिले तर त्या योगे त्याच्या अशुभ प्रारब्धाचा जोर कमी होत जाईल. अशा प्रकारे प्रारब्ध आणि परमार्थ यांचे प्रांतच जरी तत्वशः पूर्ण वेगळे असले तरी ते आपल्यामुळेच एकत्र येत असतात. आपणच या दोन गोष्टींची सांगड घालतो आणि घोळ तयार करतो. वास्तविक पाहता परमार्थ आणि प्रारब्ध यांचा काहीही संबंध नाही. प्रारब्ध हे देहापुरतेच मर्यादित असते आणि परमार्थ हा देहाच्या आत ईश्वर कृपेवर चालत असतो. परमार्थ आपल्या आतल्या स्थितीवरच अवलंबून असतो. तरीही आपण उगाचच परमार्थ टाळण्यासाठी प्रपंचाचे निमित्त शोधत राहतो. यासाठी एक उदाहरण देतो. समजा आपल्याकडे कोणी पाहुणे आले
तर ते आपल्याला असा थोडाच आग्रह करतात की आम्ही तुमच्याकडे ज्या दिवशी येऊ त्या दिवशी तुम्ही साधना करू नका. त्यांनी आपल्याला अशी काही विनंती केलेली नसते आणि तसा काही नियमही नसतो. तरी पण आपण त्याचे निमित्त करतो. पाहुणे असताना साधनेला कसे काय बसायचे असे म्हणत आपण साधनेला चक्क दांडी मारतो. असा आपण प्रारब्धाचा आणि परमार्थाचा स्वार्थापोटी बरेच संबंध जोडतो. वास्तविक पाहता या दोन्हींचा परस्पर काहीही संबंध नाही. आपण ही जाणीव जागृत ठेवून जगात वागलो तर प्रपंचही प्रपंचाच्या जागी व्यवस्थित होईल आणि श्री सद्गुरु कृपेने परमार्थही जसा सुखरूप होत आहे तसा चालतच राहील. केवळ बाह्य प्रयत्नांनी प्रपंच वाढू शकतो, सुधारू शकतो. परमार्थाचे मात्र तसे नाही. त्यासाठी शुभप्रयत्नांच्या जोडीला श्री सद्गुरु कृपा ही अत्यंत आवश्यक असते. म्हणून परमार्थात प्रयत्न फक्त शरणागतीसाठीच करावेत. प्रपंचात मात्र व्यावहारिक शुभप्रयत्न सांगितलेले आहेत. याप्रमाणे हे दोन भाग